सोडून निघून चाललेली आहेस, अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही. आता कशा पद्धतीनं मी परत भगवान शंकरांकडे जाऊ, कारण माझ्याकडून दुसऱ्यांदा चूक झालेली आहे आणि आता मी माझं मुख भगवान शंकरांना दाखवू शकणार नाही. दुःख झालं आणि क्रोध उत्पन्न झाला. यज्ञ मंडपामध्ये येऊन पोहोचल्या आणि आपल्या पित्यांना, दक्ष प्रजापतींना बोलायला लागल्या. म्हटले, बाबा, या ठिकाणावरती तुम्ही माझ्या भगवान शंकरांचा अपराध केलेला आहे, अपमान केलेला आहे. एक वेळ माझा अपमान केला असता तर मी सहन केलं असतं, पण माझ्या प्राणप्रिय भगवान शंकरांचा अपमान मी कदापि सहन करू शकणार नाही. आणि हा जो देह तुम्हाला दिसतो आहे ना, हा देह तुमच्यापासून निर्माण झाल्याचा परिणाम की मला आता या देहामध्ये राहायचं नाही, असा विचार केला आणि यज्ञकुंड प्रज्वलित केला आणि सती मातेनं त्याच ठिकाणावरती यज्ञकुंडामध्ये प्रवेश केला. आणि हे दृश्य पाहिलं भगवान शंकरांच्या गणांनी. वीरभद्र सुद्धा आईसाहेबांसोबत आलेला होता. लक्षात आलं, दक्ष प्रजापतीमुळे आमच्या आईसाहेबांनी आत्मसमर्पण केलेलं आहे, हे सहन झालं नाही आणि वीरभद्राने आता साऱ्या यज्ञ मंडपाची नासधूस करण्यासाठी आरंभ केला. साऱ्या देवता त्या ठिकाणावरून घाबरून निघून गेल्या. समोर दक्ष प्रजापतीला पाहिलं, लक्षात आलं की याने माझ्या आईसाहेबांना त्रास दिलेला आहे आणि म्हणून हातामध्ये त्रिशूळ घेतला आणि जसाच त्रिशूळ दक्ष प्रजापतीच्या दिशेनं सोडल्याबरोबर एका क्षणामध्ये दक्ष प्रजापतीची मान ही धडा वेगळी झाली आणि यज्ञ मंडपामध्ये कुंडामध्ये जाऊन पडले. दक्ष प्रजापतीचा वध केलेला आहे, साऱ्या यज्ञाची नासधूस केलेली आहे. आणि ही ज्या वेळेला घटना साऱ्या देवतांनी पाहिली त्यावेळेला सारे जण घाबरले. सृष्टीमध्ये हाहाकार माजून गेला. उल्कापात व्हायला लागला, धरणीकंप व्हायला लागला आणि सारे जण घाबरले आणि साऱ्या देवी देवता भगवान शंकरांजवळ कैलास लोकामध्ये जाऊन पोहोचले. भगवान शंकरांनी आलेलं पाहिलं. म्हटले, आपण सारेजण इथं कशासाठी आलेला आहात? ब्रह्मदेवांनी सांगण्यासाठी आरंभ केला. म्हटले, भगवान शंकरा, दक्ष राजाने ज्या यज्ञाची तयारी केलेली होती, जो यज्ञ आयोजित केलेला होता, त्या यज्ञामध्ये सती मातेनं आत्मसमर्पण केलेलं आहे आणि हे ज्या वेळेला वीरभद्राने पाहिलं त्यावेळेला वीरभद्राने दक्षाचा वध केलेला आहे. भगवान शंकर म्हणतात, जे व्हायचं होतं ते होऊन गेलं, तुम्ही इथं कशासाठी आलेला आहात? त्यावेळेला ब्रह्मदेवांनी विनंती केली. म्हटले, भगवान शंकरा, आमची अशी इच्छा आहे की आपण दक्ष प्रजापतीला पुन्हा एक वेळेला जीवनदान द्या. भगवान शंकर प्रश्न विचारतात, या मृत्यू लोकामध्ये हजारो जीव मरण पावतात, मग मी काय साऱ्यांना जीवनदान देण्यासाठी इथं बसलेलो आहे का? पण ब्रह्मदेव म्हणायला लागले. म्हटले, भगवंता, दक्ष प्रजापती हा एकमेव असा राजा होता की जो अखंड यज्ञ करायचा. यज्ञ केल्याचा परिणाम ही सृष्टी स्थिर राहायची. सृष्टी स्थिर राहण्याचा परिणाम वेळेवरती पाऊस पडायचा. पाऊस पडला की अन्नधान्य पिकायचं आणि त्याचा परिणाम सारी जीव, सारे मनुष्य हे आनंदाने आपलं जीवन व्यतीत करत होते. आता दक्ष प्रजापतीचा सुद्धा वध झालेला आहे. आता जर का यज्ञ झाला नाही तर या सृष्टीचं संतुलन बिघडून जाईल, म्हणून सृष्टीसाठी तुम्हाला दक्षाला जीवनदान द्यावं लागेल. आता मात्र भगवान शंकर सुद्धा तयार झाले आणि यज्ञ मंडपामध्ये जाऊन पोहोचले. दक्ष प्रजापतीचं धड पाहिलं. लक्षात आलं, धडाला मान नाही. आज्ञा केली. म्हटले, बोकडाची मान कापून आणा. रुद्रगणांनी बोकडाची मान कापून आणली आणि भगवान शंकरांनी त्या धडावरती ती मान ठेवली आणि जसाच आपला वरदहस्त संपूर्ण शरीरावरून फिरवल्याबरोबर एकाएकी दक्ष प्रजापतीला पुन्हा एक वेळेला जीवनदान प्राप्त झालं. आणि दक्ष प्रजापतीच्या लक्षात आलं की ज्या भगवान शंकरांचा मी अपमान करत होतो, द्वेष करत होतो, त्याच भगवान शंकरांनी मला जीवनदान दिलेलं आहे. स्वतःची चूक लक्षात आली. भगवान शंकरांची क्षमा मागण्याची इच्छा होती, पण बोलता येत नव्हतं, कारण प्राण्याचं मुख प्राप्त झालेलं होतं. भगवान शंकरांनी पुन्हा एक वेळेला कृपा केली आणि आता दक्ष प्रजापती हा बोलायला लागला. आणि या प्रसंगामध्ये दक्ष प्रजापतीनं सुंदर अशा प्रकारे भगवान शंकरांची स्तुती गायन केली.
दक्ष प्रजापतीला जीवनदान दिलेलं आहे आणि भगवान शंकर पुन्हा कैलास लोकामध्ये जाऊन पोहोचले आणि विवाहाच्या अगोदर जसं जीवन जगत होते त्याच पद्धतीनं आनंदामध्ये आपलं जीवन जगत आहे. कुणाचीही आठवण नाही, कोणत्याही गोष्टीचा त्रास नाही आणि अतिशय आनंदामध्ये रामनामामध्ये समाधीमग्न होऊन अतिशय आनंदामध्ये आपलं जीवन जगत असताना इकडं ब्रह्मदेवांना आणि नारायणांना चिंता उत्पन्न झाली. म्हटले आईसाहेब या ठिकाणावरती प्रगट झालेल्या होत्या आणि भगवान शंकरांची शक्ती म्हणून त्यांच्यासहित विराजमानही झालेल्या होत्या, पण सती आईसाहेबांकडून अपराध घडल्याचा परिणाम की भगवान शंकरांनी मातेचा त्याग केला. पण आता पुन्हा एक वेळेला आपल्याला भगवान शंकरांचा विवाह करून द्यावा लागेल. साऱ्या देवतांची इच्छा होती की भगवान शंकरांचा विवाह झाला पाहिजे आणि त्याला कारणही असं होतं. मृत्यूलोकामध्ये तारकासूर नावाचा एक राक्षस त्याने संपूर्ण पृथ्वीवरती राज्य प्रस्थापित केलेलं होतं आणि या तारकासुराने असा वर प्राप्त करून घेतलेला होता की मला कोणत्याही जीवाकडून मृत्यू प्राप्त होऊ नये, केवळ भगवान शंकरांचा जो पुत्र होईल त्या पुत्राच्या हातूनच माझा मृत्यू व्हावा, असा वर प्राप्त करून घेतला. आणि तारकासूर विचार करायला लागला की भगवान शंकरांचा आणि सती मातेचा वियोग झालेला आहे. भगवान शंकर आता पुन्हा विवाह करणार नाही आणि विवाहच करणार नाही तर भगवान शंकरांना पुत्र तरी कसा प्राप्त होईल. आणि म्हणून अशा पद्धतीनं वर मागितला आणि संपूर्ण पृथ्वीवरती आपलं राज्य प्रस्थापित केलेलं आहे. आणि या गोष्टीचा साऱ्या देवतांना त्रास व्हायला लागला. एक दिवस इंद्रादी साऱ्या देवता ब्रह्मलोकामध्ये जाऊन पोहोचल्या. ब्रह्मदेवांना हा सारा कथा वर्णन करून सांगितले. ब्रह्मदेव म्हणाले आपण नारायणांकडे जाऊ. वैकुंठ लोकामध्ये जाऊन पोहोचले. नारायणांना सारी घटना वर्णन करून सांगितली आणि नारायण म्हणायला लागले की आता याच्यासाठी आपल्याला भगवान शंकरांचा पुन्हा एक वेळेला विवाह लावून द्यावा लागेल. भगवान शंकरांजवळ कैलास लोकामध्ये येऊन पोहोचले. कशा पद्धतीनं आता विषय काढावा, कारण पुन्हा विषय काढण्याचं धाडस होत नव्हतं. कारण एक वेळेला आम्ही सांगितलं भगवान शंकरांना आपण विवाह करा, तर आमचं त्यांनी ऐकलं आणि विवाह केला. पण आता जर का त्यांना पुन्हा म्हणावं तर ते ऐकतीलच असं नाही. आणि एक दिवस नारद मुनी त्या ठिकाणावरती जाऊन पोहोचले आणि भगवान शंकरांना म्हणायला लागले. म्हटले भगवान शंकरा, अहो पूर्वीला ज्या वेळेला आम्ही कैलास लोकामध्ये हिमालयामध्ये ज्या वेळेला यायचो त्यावेळेला आम्ही पाहायचो की सारा राजमहाल अतिशय सुसज्ज झालेला आहे. नाना प्रकारच्या पक्वान्नांचा सुस्वाद राजमहालामधून यायचा. पण ज्या वेळेपासून सती आईसाहेबांचा वियोग झाला त्यावेळेपासून आम्हाला हिमालयामध्ये येण्याची इच्छाच होत नाही. आम्हाला असं वाटतं की तुम्ही पुन्हा एक वेळेला विवाह करा भगवंता, कारण तुम्ही असे एकटे चांगले दिसत नाही. जोपर्यंत तुमच्यासोबत तुमची शक्ती विराजमान होणार नाही ना, तोपर्यंत तुम्हाला पूर्णत्व येणार नाही. भगवान शंकरांनी हा मानस ऐकला, काहीच बोलले नाही. नारदजी महाराज निघून गेले. लक्षात आलं भगवान शंकरांवरती या गोष्टीचा परिणाम होणार नाही. मग पुन्हा एक वेळेला ब्रह्मदेवांनी आणि नारायणांनी पुन्हा आई भगवतीची आराधना केली. आई भगवतीचा धावा केला आणि पुन्हा आई भगवतीला प्रसन्न करून घेतली आणि विनंती केली. म्हटली आई साहेब, तुम्हाला पुन्हा एक वेळेला भगवान शंकरांसोबत विवाह करावा लागेल, कारण जोपर्यंत तुम्ही विवाह करणार नाही तोपर्यंत तारकासुराचा वध होऊ शकणार नाही, म्हणून विवाह करा. आई भगवतीनं होकारी दर्शवली. तयार झाल्या, तथास्तु म्हटल्या आणि विचार करतात मी कुणाच्या उदरी जन्म घेऊ. त्यावेळेला लक्षात आलं की ज्या वेळेला मी सती म्हणून भगवान शंकरांसोबत हिमालयामध्ये राहत होते त्यावेळेला हिमालय भगवंतांची धर्मपत्नी जिचं नाव मैना असं होतं, ती मैना अखंड माझ्या सेवेमध्ये राहायची. हिमालय भगवंत सुद्धा अखंड आमच्या दोघांची सेवा करायचे. आणि लक्षात आलं की मैनावती आईसाहेबांच्या घरीच आता आपण जन्म घ्यावा. ब्रह्मदेवांना हा मानस वर्णन करून सांगितला. म्हटले ब्रह्मदेवा, हिमालय भगवंतांच्या घरी मी पुन्हा एक वेळेला जन्म घेणार आहे. तुम्ही हिमालय भगवंतांना मार्गदर्शन करा आणि माझी तपश्चर्या करण्यासाठी सांगा. ब्रह्मदेव हिमालय भगवंतांपर्यंत जाऊन पोहोचले. म्हटले भगवंता,
तुम्ही जर का तपश्चर्या केली, तुम्ही जर का भक्ती साधना केली, तर त्याचा परिणाम असा होईल की आई भगवती तुमच्या घरी जन्माला येईल. आणि जणू काही या आई भगवतीची इच्छा आहे. म्हणून तुम्ही एक काम करा, तुम्ही जगदंबेची उपासना आरंभ करून द्या. हिमालय भगवंतांना सुद्धा हा मानस आवडला आणि इच्छा झाली की मला सुद्धा आई भगवतीची प्राप्ती करून घ्यायची आहे. आणि म्हणून हिमालय भगवंतांनी आणि मैनावती आईसाहेबांनी आई भगवतीची उपासना करण्यासाठी, भक्ती साधना करण्यासाठी आरंभ केला. यथायोग्य समयाला दोघांसमोरही आई भगवती सगुण साकार होऊन प्रकट झाली आणि वर मागितला. म्हटले, आईसाहेब, आपण कन्येच्या रूपाने आमच्या घरी खेळण्यासाठी या. आई भगवतीनं वरदान केला आणि यथायोग्य समयाला ज्या सती माता अर्थात जी जगदंबा होती, तिनं पुन्हा एक वेळेला भगवान शंकरांसोबत विहार करण्यासाठी भगवान शंकरांची शक्ती म्हणून या मृत्यू लोकामध्ये अवतार धारण केला आणि त्या अवताराला नाम प्राप्त झालं पार्वती. हिमालय भगवंतांच्या घरी पार्वती मातेचं प्रागट्य झालेलं आहे. आणि जणू काही जसा विचार सती मातेचा, जसा स्वभाव सती मातेचा, अगदी त्याच पद्धतीनं पार्वती माता सुद्धा आहेत. लावण्यवती आहेत, गुणवती आहेत. बालपणापासूनच तपश्चर्या करण्याची इच्छा आहे, तपश्चर्या करण्याची आवड आहे, नाना प्रकारचे व्रत वैकल्य करण्याची आवड आहे. आणि पाहता पाहता पार्वती माता आता ह्या जराशा मोठ्या झाल्या आणि एक दिवस विचार करतात, आपल्या आईजवळ जाऊन पोहोचल्या आणि आईला म्हणतात, आई, मला तपश्चर्येला जायचं आहे. आईनं प्रश्न केला, म्हटली, बाळा, कशासाठी तुला तपश्चर्या करायची आहे? त्यावेळेला पार्वती माता म्हणतात, मला माहीत नाही मला कशासाठी तपश्चर्या करायची, पण मला तपश्चर्या करण्याची इच्छा आहे, तू मला परवानगी दे. आईसाहेब विचार करायला लागल्या. राजकन्या आहे, राजकुमारी आहे, अलौकिक सौंदर्य प्राप्त झालेलं आहे, लावण्यवती आहे आणि हिला जर का असं तपश्चर्येला जाण्यासाठी जर का परवानगी दिली तर तपश्चर्येच्या परिणामाने हिचं संपूर्ण शरीर कृश होऊन जाईल आणि हिच्यासोबत पुढे चालून कोणीही विवाह करणार नाही, म्हणून नकार दिला. पार्वती मातेला मात्र ही गोष्ट सहन झाली नाही. हिमालय भगवंतांना याचना केली, म्हटले, बाबा, मला तपश्चर्या करण्यासाठी जाण्याची इच्छा आहे, मला परवानगी देता का? आणि एवढ्या वेळामध्ये हिमालय भगवंतांच्या कानावरती ही वार्ता येऊन पोहोचली की आपल्या हिमालयामध्ये भगवान शंकर हे आपल्या रुद्रगणांसहित तपश्चर्या करण्यासाठी येऊन पोहोचलेले आहेत. आणि हिमालय भगवंत म्हणतात, पार्वती, तुला जर का तपश्चर्याच करायची असेल तर तू माझ्यासोबत हिमालयामध्ये चल. त्या ठिकाणावरती भगवान शंकर हे तपश्चर्या करण्यासाठी आलेले आहेत, म्हणून तू त्यांची कायम सेवा कर, आराधना कर. तू आताच तपश्चर्येला जाऊ नको, प्रथमतः तू भगवान शंकरांची सेवा कर आणि मग तिथून पुढे तू तपश्चर्येसाठी जा. आपल्या वडिलांचा हा मानस पटला आणि दुसऱ्या दिवशी प्रभात समयाला हिमालय भगवंत आणि पार्वती माता हिमालयामध्ये जाऊन पोहोचले, ज्या ठिकाणावरती भगवान शंकर समाधीमध्ये मग्न झालेले होते. भगवान शंकरांना सावध केलं. हिमालय भगवंतांनी भगवान शंकरांचं दर्शन घेतलं, पार्वती मातेनं भगवान शंकरांचं दर्शन घेतलं आणि जसंच पार्वती मातेनं भगवान शंकरांना पाहिलं, त्यांचं रूप पाहिल्याबरोबर मनोमन पार्वती मातेचं प्रेम हे भगवान शंकरांवरती होऊन गेलं. भगवान शंकरांनी सुद्धा पार्वती मातेकडे पाहिलं, परंतु तरी सुद्धा पाहून न पाहिल्यासारखं केलं. कारण भगवान शंकरांना एक भीती होती, कारण या गोष्टीचं ज्ञान होतं की माझीच सती पुन्हा एक वेळेला पार्वती होऊन या ठिकाणावरती आलेली आहे. पण मी पुन्हा जर का पार्वतीचा अंगीकार केला तर ज्या पद्धतीनं सतीकडून वर्तन घडलं त्याच पद्धतीनं जर का पार्वतीकडून वर्तन घडलं तर पुन्हा एक वेळेला मला पार्वतीचा सुद्धा त्याग करावा लागेल. म्हणून पार्वती मातेकडे लक्ष दिलं नाही. हिमालय भगवंतांनी विनंती केली, प्रार्थना केली, म्हटले, भगवंता, तुम्ही जोपर्यंत या ठिकाणावरती तपश्चर्येसाठी राहणार आहात तोपर्यंत माझी कन्या, जिचं नाव पार्वती असं आहे, तिला तुमच्या सेवेमध्ये तुम्ही ठेवून घ्या. तुम्ही ज्या पद्धतीनं सांगताल त्या पद्धतीनं ती सेवा करण्यासाठी तयार आहे.
परंतु भगवान शंकरांनी नकार दिला. आणि भगवान शंकर म्हटले, पहा हिमालय भगवंता, या ठिकाणावरती केवळ मी एकटाच तपश्चर्येसाठी आलेला नाही, तर माझ्यासोबत अनेकानेक साधू साधक यती येऊन पोहोचलेले आहेत. आणि माझ्या सेवेमध्ये जर काही कन्या ठेवली तर हिच्याकडे पाहून साधूंची सुद्धा तपश्चर्येवरून वृत्ती ढळून जाईल. आणि म्हणून मी तुमच्या कन्येला माझ्या सेवेसाठी या ठिकाणावरती ठेवू शकत नाही. हे ज्यावेळेला पार्वती मातेनं ऐकलं त्यावेळेला पार्वती मातेला ही गोष्ट सहन झाली नाही. आणि पार्वती माता म्हणायला लागल्या, म्हटले भगवान शंकरा, ज्या कन्येचा तुम्ही त्याग करत आहात ना, ज्या स्त्रीचा तुम्ही त्याग करत आहात, ज्या प्रकृतीचा तुम्ही त्याग करत आहात, तीच प्रकृती ही तुमची शक्ती आहे. जोपर्यंत या शक्तीचा स्वीकार तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं कार्य पूर्ण होऊ शकणार नाही. म्हणून याच्यासाठी तुम्हाला माझा अंगीकार करावाच लागेल. आणि अशा पद्धतीनं भगवान शंकर आणि पार्वती मातेमध्ये दार्शनिक संवाद झाला, तत्वज्ञानरूपी संवाद संपन्न झाला. आणि भगवान शंकरांच्या सुद्धा लक्षात आलं की माझी पार्वती ही हुशार आहे. आणि भगवान शंकरांनी आता होकार दिलेला आहे. आणि दुसऱ्या दिवशीपासून सती माता प्रभात समयाला स्नान संपन्न झाल्यानंतर हिमालयामध्ये येऊन पोहोचायच्या आणि भगवान शंकरांची नाना पद्धतीनं सेवा करण्यासाठी आरंभ करून दिला. भगवान शंकर समाधीमध्ये अखंड मग्न असायचे. भगवान शंकरांचं संपूर्ण शरीर ओल्या कापडाने स्वच्छ पुसायच्या, भगवान शंकरांना भस्म लावायच्या, भगवान शंकरांच्या चरणांची सेवा करत विराजमान व्हायच्या. आणि सेवा झाल्यानंतर पुन्हा पार्वती माता आपल्या घरी जायच्या. असे दिवसापाठीमागून दिवस निघून गेले. इकडे वैकुंठामध्ये नारायण विचार करतात, ब्रह्मदेव विचार करतात. अजूनपर्यंत भगवान शंकरांनी पार्वतीकडे पाहिलं सुद्धा नाही. आणि जोपर्यंत ते पार्वतीकडे पाहणार नाही तोपर्यंत त्यांच्या मनामध्ये तिच्याबद्दल प्रेमभाव उत्पन्न होणार नाही. मग काय करावं? कामदेवाचं आवाहन केलं, पाचारण केलं. कामदेव येऊन पोहोचला आणि पुन्हा एक वेळेला म्हटले, भगवान शंकरांवरती तुम्हाला प्रभाव करावा लागेल. कामदेव हिमालयामध्ये येऊन पोहोचले. भगवान शंकरांना पाहिलं, समाधीमध्ये मग्न झालेले आहेत. आणि कामदेवांनी जसाच आपला प्रभाव भगवान शंकरांवरती टाकला, भगवान शंकरांच्या लक्षात आलं की पुन्हा इथं काम येऊन पोहोचलेला आहे. राग उत्पन्न झाला, क्रोध उत्पन्न झाला. आणि त्याच ठिकाणावरती भगवान शंकरांनी आपलं तिसरं नेत्र उघडलं आणि त्याच्या परिणाम स्वरूपाने कामदेव भस्मीभूत होऊन गेला. आणि ही गोष्ट ज्या वेळेला पार्वती मातेनं पाहिली त्यावेळेला पार्वती माता सुद्धा भयभीत होऊन गेल्या. कारण भगवान शंकरांचं असं रूप प्रथमतः पाहिलेलं होतं. भीती वाटली आणि त्या ठिकाणावरून निघून परत आपल्या राजमहालामध्ये जाऊन पोहोचल्या. भगवान शंकरांनी सुद्धा विचार केला की आपल्याला आता या ठिकाणावरून निघून जायचं आहे. आणि भगवान शंकरांनी सुद्धा हिमालयाचा त्याग केला आणि कैलास लोकामध्ये जाऊन पोहोचले. आता मात्र भगवान शंकरांचा वियोग हा यांना प्राप्त झालेला आहे. आणि पार्वती मातेचं चित्त आता राजमहालामध्ये लागत नाही. अखंड भगवान शंकरांचं स्मरण होत आहे. अखंड भगवान शंकरांचं रूप आणि नाम अखंड मुखामध्ये येत आहे. आणि त्याच वेळेला निश्चय केला की मला भगवान शंकरांची प्राप्ती करून घ्यायची आहे आणि याच्यासाठी मला तपश्चर्या करायची आहे. आई वडिलांची परवानगी घेतली आणि पार्वती माता एका पर्वतावरती जाऊन पोहोचल्या आणि त्या ठिकाणावरती घनघोर अशा प्रकारची तपश्चर्या आरंभ करून दिलेली आहे. 3000 वर्ष पार्वती मातेनं त्या ठिकाणावरती तपश्चर्या केले. ज्या वेळेला उन्हाळ्याचे दिवस
राम. पार्वती मातेनं तपश्चर्या आरंभ करून दिलेली आहे. 3000 वर्ष तपश्चर्या केली आणि त्याचा परिणाम भगवान शंकर पार्वती मातेवरती प्रसन्न झाले आणि वरदान केला की पार्वती, मी तुझ्यासोबत विवाह करण्यासाठी तयार आहे. ज्यावेळेला भगवान शंकरांकडून वचन प्राप्त झालं त्यावेळेला पार्वती माता पुन्हा हिमालय भगवंतांजवळ जाऊन पोहोचल्या आणि इकडे भगवान शंकर कैलास लोकामध्ये जाऊन पोहोचलेले आहेत. नारदांपर्यंत ही वार्ता जाऊन पोहोचली, ब्रह्मदेवांपर्यंत, नारायणांपर्यंत ही वार्ता जाऊन पोहोचली. दोन्हीकडच्या मंडळींनी तिथी निश्चित केली, मुहूर्त निश्चित केला आणि आता मात्र पाहता पाहता विवाहाचा दिवस सुद्धा उजाडलेला आहे. इकडे राजमहालामध्ये पार्वती मातेच्या विवाहाची तयारी मैनावती मातेनं आणि हिमालय भगवंतांनी आरंभ करून दिलेली आहे. हिमालय भगवंतांना माहीत होतं की माझ्या पार्वतीचा पती हा भगवान शंकर आहे की जो स्मशानामध्ये राहतो, चिताभस्म अंगाला लावतो, वासुकी नावाचा सर्प गळ्यामध्ये घालतो. परंतु मैनावती मातेला मात्र ही गोष्ट माहीत नाही आणि जणू काही मैनावती आईसाहेबांपासून ही गोष्ट लपवली. कारण मैनावती मातेला जर काही कळालं असतं की माझ्या पार्वतीचा पती हा असा आहे तर तिनं विवाहासाठी होकार दिला नसता. म्हणून मैनावती आईसाहेबांना केवळ एवढं सांगितलं की आपल्या पार्वतीचा विवाह आहे. विवाहाचा दिवस सुद्धा निश्चित झाला आणि नारदांनी विचार केला, म्हटले पाहावं तरी भगवान शंकर विवाहासाठी सज्ज झालेली आहेत की नाही. आणि म्हणून भगवान शंकरांना पाहण्यासाठी नारदजी महाराज जाऊन पोहोचले कैलास लोकामध्ये. नारदजी महाराजांना आलेलं पाहिलं. भगवान शंकर म्हणतात, नारदा झाली का म्हटले माझ्या विवाहाची तयारी. नारदजी महाराज म्हणतात, अहो भगवान शंकरा, तुम्ही चांगला शृंगार करा म्हटले. आज हे चिताभस्म अंगाला लावून, गळ्यामध्ये वासुकी नावाचा सर्प परिधान करून, असं विचित्र रूप धारण करून तुम्ही येऊ नका. आज तुमचा विवाह आहे. दूरदेशीचे पाहुणे सारे जण तुम्हाला पाहण्यासाठी येणार आहे आणि तुमची सासू जिचं नाव मैनावती आहे ती सुद्धा आज तुम्हाला प्रथमतः पाहणार आहे. म्हणून तुमच्या सासूबाईंनी जर का तुम्हाला होकार द्यावा, परवानगी द्यावी असं जर का वाटत असेल तर जरासा तुमचा अवतार चांगला करा. नारदजी महाराज एवढं सांगून निघून गेले. भगवान शंकर विचार करतात, आता आपल्याला शृंगार करायचा आहे. साऱ्या गणांना जवळ बोलावून घेतलं आणि भगवान शंकर म्हणायला लागले, म्हटले गणांनो, आज तुमच्या स्वामीचा विवाह आहे. चला म्हणे तुमच्या स्वामीला आता शृंगारित करा. गणांनी प्रश्न केला, म्हटले भगवान शंकरा काय करू आम्ही, तुम्ही सांगा. त्यावेळेला भगवान शंकर म्हणतात, तुमचा स्वामी हा गोरा दिसला पाहिजे ना, जा म्हणे स्मशानामध्ये चिताभस्म घेऊन या आणि चिताभस्माने माझा शृंगार करा. आज्ञा प्राप्त झाली. सारे रुद्रगण स्मशानामध्ये जाऊन पोहोचले. ज्याला जेवढ्या प्रमाणामध्ये चिताभस्म प्राप्त करून घेता येईल त्यानं ते चिताभस्म घेतलं. कैलास लोकामध्ये आले. भगवान शंकर विराजमान झालेले आहेत आणि भगवान शंकरांच्या मस्तकावरती सारं चिताभस्म ओतण्यासाठी आरंभ केला. पाहता पाहता चिताभस्माने भगवान शंकर पूर्णपणे पांढरे होऊन गेले. हातामध्ये वासुकी नावाचा सर्प घेतला, गळ्यामध्ये गुंढाळला, कमरेला गजचर्म लावलेला आहे, मस्तकावरती गंगा धारण केलेली आहे. एका हातामध्ये त्रिशूळ घेतला, एका हातामध्ये डमरू घेतलं आणि आपलं जे वाहन आहे नंदीश्वर भगवंत त्या नंदीला सुद्धा सजवण्यात आलं. सुंदर अशा प्रकारची झूल नंदीवरती टाकली आणि भगवान शंकर आता विवाहाला जाण्यासाठी नंदीवरती विराजमान झाले. आमच्या स्वामींचा विवाह आहे म्हणून सारे रुद्रगण अतिशय आनंदामध्ये आहे. साऱ्यांनी चिताभस्माने शृंगार केला आणि भगवान शंकरांच्या पुढे पुढे सारे जण भगवान शंकरांचं नाम गायन करत करत निघालेले आहेत. अशा पद्धतीनं ही वरात आता काहीच क्षणामध्ये राजमहालामध्ये येऊन पोहोचणार. आणि इकडं राजमहालामध्ये मैनावती आईसाहेब हातामध्ये आरतीचं ताट धारण करून महाद्वारावरतीच उभ्या आहेत. कारण माहीत नाही माझ्या पार्वतीचा पती कसा दिसतो आणि म्हणून विचार केला की सर्वप्रथम मीच माझ्या जावयाला पाहिल. आणि म्हणून त्याच ठिकाणावरती पार्वती मातेची माता मैनावती आईसाहेब
उभ्या आहेत. एवढ्या वेळामध्ये नारदजी महाराज आले. नारदजी महाराजांचा हात धरला आणि म्हणतात, नारदा, अरे माझ्या पार्वतीचा पती कधी येणार आहे? नारदजी महाराज म्हणतात, आई साहेब, अहो येणार आहे, तुम्ही थोडा वेळ धीर धरा. एवढ्या वेळामध्ये त्या ठिकाणावरती ब्रह्मदेव येऊन पोहोचले. ब्रह्मदेवांना आलेलं पाहिलं आणि मैनावती आईसाहेब म्हणतात, नारदा, हाच आहे का रे माझ्या पार्वतीचा पती? आईसाहेब, अहो हे ब्रह्मदेव आहेत, तुमच्या पार्वतीचा पती येणार आहे, जरासा धीर धरा. ब्रह्मदेव निघून गेले. नारायण आले. नारायणांना आलेलं पाहिलं. मैनावती आईसाहेब म्हणतात, नारदा, हा आहे का रे माझ्या पार्वतीचा पती? आईसाहेब, अहो हे नारायण आहेत. पार्वतीचा पती आला की मी तुम्हाला सांगेल. आणि अशाप्रमाणे एका पाठोपाठ एक एक देवता यायला लागले. मैनावती आईसाहेब विचारायला लागल्या, नारदा, हा आहे का रे पती? हा आहे का रे पती? आणि हे विचारता विचारता नारदजी महाराज त्रस्त होऊन गेले आणि मनामध्ये शंका आली, जर का मैनावती आईसाहेब याच ठिकाणावरती जर का महाद्वारावरती उभ्या राहिल्या आणि त्यांनी जर का भगवान शंकरांना पाहिलं तर भगवान शंकरांचा तो अवतार पाहून ते याच ठिकाणावरती लग्न मोडून टाकते. भीती उत्पन्न झाली आणि म्हणून नारदजी महाराजांनी मैनावती आईसाहेबांचा हात धरला. आईसाहेबांना ओढत ओढत आतमध्ये नेलं आणि एका महालामध्ये लोटून दिलं आणि महालाचं दार स्वतःहून बाहेरून लावून घेतलेलं आहे. कडी लावली, कडीला कुलूप लावलं आणि चावी आपल्या कमरेमध्ये ठेवली आणि निश्चिंत होऊन गेले. पुन्हा विचार करतात, भगवान शंकर अजून निघाले आहेत की नाही, म्हणून ज्या दिशेनं भगवान शंकरांची वरात येत होती त्या दिशेनं नारदजी महाराज जाऊन पोहोचले. आणि नारदजी महाराजांनी ज्या वेळेला ती वरात पाहिली, वरात पाहिल्याबरोबर नारदजी महाराजांनी डोक्याला हात लावला आणि खाली बसले. भगवान शंकर म्हणतात, नारदा, अरे अतिशय आनंदाचा दिवस आहे आज आणि तुला डोक्याला हात लावून बसायला काय झालं? नारदजी महाराज म्हणतात, भगवान शंकरा, घरातून निघण्याच्या अगोदर एकदा आरसा पाहिला होता का? अहो मी तुम्हाला सांगितलं होतं आज तुमचा विवाह आहे आणि असा शृंगार करा जेणेकरून सारे मंडळी तुमचा स्वीकार करतील. पार्वती मातेची आई तुमचा स्वीकार करेल असं रूप तुम्ही धारण करा. आणि मला तर असं वाटतं आहे की ज्या वेळेला सारी मंडळी तुमचं रूप पाहतील ना, त्यावेळेला तुमचं रूप पाहून त्याच ठिकाणावरती बेशुद्ध होऊन जात. भगवान शंकरांनी ऐकलं, पण ऐकून न ऐकल्यासारखं केलं. नारदजी महाराज समजूत घालत आहेत. म्हटले, भगवान शंकरा, थोडंसं भानावरती या, थोडासा शृंगार चांगला करा. त्यावेळेला भगवान शंकर म्हणतात, नारदा, तुझा विवाह झालेला आहे का रे? म्हटले, नाही भगवंता. म्हटले, मग नारदा, माझा एक नाही, माझा दुसरा विवाह आहे, तू मला नको सांगू कसा शृंगार करायचा. नारदजी महाराजांना त्याच ठिकाणावरती गप्प केलं. नारदजी महाराज विचार करतात, आता आपल्या हाताच्या बाहेर ही परिस्थिती गेलेली आहे आणि या गोष्टीची खात्री झालेली आहे की आता भगवान शंकरांचा विवाह पार्वती मातेसोबत नाही होऊ शकणार. चिंताक्रांत झाले आणि पुन्हा राजमहालामध्ये येऊन पोहोचले. एवढ्या वेळामध्ये भगवान शंकरांची वरात येऊन पोहोचली महाद्वारावरती. महाद्वारावरती उपस्थित ज्या सुवासिनी होत्या, ज्या सख्या होत्या, त्या साऱ्यांनी, वराढी मंडळींनी ज्या वेळेला भगवान शंकरांचं ते रूप पाहिलं, ते रूप पाहिल्याबरोबर भयभीत होऊन सारे मंडळी त्याच ठिकाणावरती बेशुद्ध होऊन पडली. ज्या जराशा सावध होत्या त्यांनी स्वतःला सावरलं. हातामध्ये औक्षणाचं ताट आहे, पण ते ताट सुद्धा थरथर थरथर करत आहे. भयानक अशा प्रकारचा सर्प भगवान शंकरांनी धारण केलेला आहे. सोबत भूत आहेत, प्रेत आहेत, पिशाच आहेत, भला मोठा नंदी घेऊन आलेले आहेत. आणि हे रूप पाहिलं आणि भीती वाटली. एवढ्या वेळामध्ये भगवान शंकरांचं लक्ष गेलं नारदजी महाराजांकडे. लक्षात आलं, नारदजी महाराज एका कोपऱ्यामध्ये खिन्न मनाने बसलेले आहेत. आणि भगवान शंकर आवाज देतात. म्हटले, नारदा, अरे मी येऊन पोहोचलेलो आहे, माझं स्वागत करण्यासाठी कुणी येणार आहे की नाही? माझं औक्षण सुद्धा कोणी केलेलं नाही. भगवान शंकरांचं हे रूप पाहून आधीच नारदजी महाराज
त्रस्त झालेले होते, वैतागलेले होते. आणि आता मात्र म्हणायला लागले, या म्हणे 5 सुवासिनी, 11 सुवासिनी, 21 सुवासिनी या आणि नवरदेवाला ओवाळा. नवरदेव रुसलाय. ज्या सुवासिनी ठिकाणावरती होत्या, शुद्धीत होत्या, त्या पुढं सरसावल्या. भगवान शंकरांचं कसंबसं औक्षण केलं आणि आतमध्ये जाणार एवढ्या वेळामध्ये नारदजी महाराजांनी हात धरला. भगवान शंकरांना जरासं बाजूला घेतलं आणि नारदजी महाराज म्हटले, भगवान शंकरा, अजून किती परीक्षा पाहणार आहात हो? तुम्ही असं का रूप धारण केलं? तुमचं स्वरूप कसं आहे हे मला पूर्ण माहीत आहे. जोपर्यंत मैनावती आई साहेब तुमचं रूप पाहणार नाही ना, तोपर्यंत विवाह होऊ शकणार नाही. आणि त्यांनी जर का तुमचं अशा पद्धतीनं हे विचित्र रूप पाहिलं तर त्या विवाहाला होकार देणार नाही. म्हटले, नारदा, मग तुझं म्हणणं काय आहे? मी काय करावं? त्यावेळेला भगवान शंकरांना म्हणतात, भगवान शंकरा, तुम्ही तुमच्या रूपाचा त्याग करा आणि तुमचं जे स्वरूप आहे ना, ते स्वरूप तुम्ही मैनावती आईसाहेबांना दाखवा. आणि असं म्हणून भगवान शंकर नारदजी महाराजांसोबत निघालेले आहेत, ज्या ठिकाणावरती मैनावती आईसाहेबांना कोंडून ठेवलेलं होतं. महालाच्या समोर येऊन पोहोचले. मैनावती आईसाहेबांना चाहूल लागली की कुणीतरी बाहेरून दरवाजा उघडत आहे. आणि जसाच दरवाजा उघडला, मैनावती आईसाहेब पुढं सरसावल्या आणि दार उघडल्याबरोबर मैनावती आईसाहेबांनी भगवान शंकरांचं रूप पाहिलं. कसं होतं रूप? कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि. असं रूप पाहिलं मैनावती आईसाहेबांनी भगवान शंकरांचं. कर्पूर गौरम, कापुरासारखा पांढरा शुभ्र वर्ण त्याने धारण केलेला आहे आणि जणू काही मूर्तिमंत करुणा भगवान शंकरांच्या रूपाने या मृत्यूलोकामध्ये प्रगट झालेली आहे. आणि ज्या वेळेला असं दिव्य अलौकिक रूप भगवान शंकरांचं मैनावती आईसाहेबांनी पाहिलं, त्यावेळेला खात्री पटली, अंतःकरण प्रसन्न झालं आणि शाश्वती प्राप्त झाली की माझ्या पार्वतीसाठी हाच वर योग्य आहे. आता मात्र सासूबाईची सुद्धा परवानगी मिळालेली आहे आणि भगवान शंकर म्हणतात, चला म्हटले, आता मला विवाह करायचा आहे. नारदजी महाराजांना पुढं पाठवलं गेलं. नारदजी महाराजांना सांगितलं, म्हटले सारी तयारी करा. आणि आता पार्वती माता सुसज्जित झालेल्या आहेत, शृंगार पूर्ण केलेला आहे. भगवान शंकर सुद्धा आता शृंगारित होऊन यज्ञ मंडपामध्ये प्रवेश करणार आहेत. चला, पार्वती माता आणि भगवान शंकर, विवाह करायचा आहे आपल्याला.